दादा नमस्कार. नमस्कार. मी अमोल घुगे अक्षय सीड कंपनीकडून आलो आहे आज आपल्या प्लॉटवर. तर आपला आम्हाला थोडक्यात परिचय द्या. माझं नाव मंगेश विठ्ठल उजेड, राहणार पोकळगाव, जिल्हा जालना, तालुका जालना. बरं, आपला मोबाईल नंबर सांगा मला. 90 11 56 04 66. बरं दादा, आपण इथं ही जी पत्तागोबी लावली ही कोणत्या कंपनीची आणि कोणती व्हरायटी आहे? अक्षय सीडची दिव्या व्हरायटी. दिव्या व्हरायटी तुम्ही इथं लावली. हो. हे रोपं घेतले का तुम्ही? हो, रोपं घेतली. बरं, कुठून घेतले होते? हे संघर्ष रोपवाटिका, कायगाव. संघर्ष रोपवाटिका कायगाव सिल्लोड तालुका. सिल्लोड. हो. अच्छा. याची साधारण लागवड कधीची आपली? याची लागवड 17 ऑगस्टची. 17 ऑगस्टला तुम्ही लागवड केली. 17 ऑगस्ट, 17 सप्टेंबर 30 दिवस, 17 ऑक्टोबर 60 दिवस आणि हे वरती जवळपास 12-13 दिवस आणि हे आता हे जवळपास 70 दिवस. 70 दिवसामध्ये काढायला आली समजा. 70 दिवसामध्ये काढणी तयार झालेली आहे. आपल्या हातातले गड्ड्याचं वजन सरासरी किती असणार अंदाजे? याचं वजन जवळपास 1.5 किलोपर्यंत आहे. 1300 ते 1.5 किलोपर्यंत आहे. अच्छा, 1200, 1300, 1.5 किलोचे हो. गड्डे आहे. थोडे कमी जास्त असतील. अच्छा. तर हे पूर्ण रोप तुम्ही किती लावले इथं? इथं 5000 लावलेलं आहे. 5000 रोप लावलेले साईड ना फुलगोबी. हो. बरं, तुम्हाला कशी वाटली व्हरायटी लागवड केलं नाही? व्हरायटी एकदम भारी वाटली. फुलगोबीपेक्षा बी चांगली व्हरायटी वाटली आणि साईज वगैरे चांगली आहे आणि रोग प्रतिकारक शक्ती बी चांगली आहे. रोगासाठी एकदम सहनशील आहे. वगैरे चांगलीच आहे. अच्छा. आणि साईज वगैरे पण चांगली. साईज चांगली भेटली आणि क्वालिटी बी चांगली. अच्छा. आता दादा तुम्हाला काय वाटतं, जवळपास हे गड्डे तयार होऊन किती दिवस झाले साधारण? इथे समजा जवळपास 70 दिवस झाले. नाही, हा गड्डा तयार होऊन किती दिवस? 65 दिवसामध्ये काय झालं? नाही, मला काय म्हणायचं की हा गड्डा तयार होऊन जवळपास 70 दिवस झालेले आहेत. काढणी तयार तुम्ही आता 10 दिवस अगोदर काढला असता तरी चालत होता. आपण आम्ही थोडा ठेवला होता. तर आशयाला काय म्हणतात माहिती आहे का, ही हिची जी कॅपॅसिटी ना, लँड होल्डिंग कॅपॅसिटी ही चांगली आहे. म्हणजे लवकर गड्डा खराब होत नाही. समजा तुमच्याकडून काही कारणास्तव लेट जर झाला, ते आमचे समजा थोडं काम असल्यामुळे थोडं लेट आणि दिवाळी पण होती मधात, त्यामुळे थोडे रेट कमी होते, तर त्याच्यामुळे थोडं आम्ही लेट केलं. पण तरी याला काहीच फरक पडला नाही. आता काय रेट चालू आहे? आता याला 30 रुपये, 30 ते 35 रुपये किलो चालेल. 30